आणि नवीन व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे। आज आपण या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत। आम्ल आणि पायाची एकाग्रता। त्यापूर्वी मागील धड्याची उजळणी करूया। तुम्ही पूर्वी शिकलात आम्ल हा एक पदार्थ आहे जो पाण्यात विरघळल्यावर H+ आयन किंवा H3O3 आयन देतो। बेस हा एक पदार्थ आहे जो पाण्यात विरघळल्यावर OH आयन सोडतो। मीठ हे ॲसिड आणि बेस यांच्यातील अभिक्रियांचे उत्पादन आहे। आम्ल आणि तळ एकमेकांना तटस्थ करून संबंधित क्षार आणि पाणी तयार करतात। परिणाम। या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास तयार असाल। पीएचचा परिचय, पीएचची व्याख्या, पीएच स्केल, पीएचचा प्रभाव। मुख्य शब्द अँटासिड, हायड्रॉक्सिल आयन, पीएच स्केल, बेकिंग सोडा, चिडवणे वनस्पती, मेथेनॉइक ॲसिड। या धड्याचा संकल्पना नकाशा पाहूयात। आपण पाहिले आहे की ॲसिड आणि बेस कमी किंवा मोठ्या प्रमाणात पाण्यात विरघळल्याने अनुक्रमे H+ आणि OH- आयन बनवतात। सर्व नैसर्गिक जलीय द्रावणामध्ये H+ आणि OH- आयन वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात आणि ते त्या द्रावणाचे गुणधर्म ठरवतात। उदाहरणार्थ H+ आणि OH- आयनचे प्रमाण मातीचे अम्लीय, तटस्थ आणि मूलभूत प्रकारात विभाजन करते। रक्त, सेल सॅप इत्यादींना त्यांच्या योग्य कार्यासाठी विशिष्ट प्रमाणात H+ आणि OH- आयन असणे आवश्यक आहे। सूक्ष्मजीव इतर जैव रासायनिक प्रक्रिया आणि अनेक रासायनिक प्रक्रियांच्या मदतीने आंबाईला ठेवण्यासाठी H+ आणि OH- आयनचे प्रमाण विशिष्ट मर्यादित राखले जाणे आवश्यक असते। शुद्ध पाणी देखील थोड्या प्रमाणात पृथक्करणातून जाते आणि समान प्रमाणात H+ आणि OH- आयनांना जन्म देते। पृथक्करण होण्याच्या पाण्याच्या या गुणधर्मामुळे कोणत्याही जलीय द्रावणात H+ आणि OH- आयन असतात, तथापि त्यांची एकाग्रता भिन्न असू शकते। द्रावणातील हायड्रोजन आयन एकाग्रता मोजण्यासाठीच्या स्केलला पीएच स्केल म्हणतात। पीएच मधील P म्हणजे प्रोटेन्स, जर्मन भाषेत प्रोटेन्स म्हणजे शक्ती। द्रावणाचे पीएच मूल्य ही फक्त एक संख्या असते जी द्रावणाचे आम्लीय किंवा मूळ स्वरूप दर्शवते। तटस्थ द्रावणाचा पीएच 7 आहे। पीएच स्केलवर 7 पेक्षा कमी मूल्ये आम्लीय द्रावण दर्शवतात। पीएच मूल्य 7 ते 14 पर्यंत वाढते, म्हणून ते H3O+ आयन एकाग्रतेत घट किंवा द्रावणातील OH- आयन एकाग्रतेत वाढ दर्शवते। 7 वरील द्रावणाचे पीएच मूल्य मूलभूत समाधान दर्शवते। वनस्पती आणि प्राणी खरोखरच पीएच संवेदनशील असतात का? सजीव केवळ पीएचच्या बदलाच्या अरुंद श्रेणीतच जगू शकतात। जेव्हा पावसाच्या पाण्याचा पीएच 5.6 पेक्षा कमी असतो तेव्हा त्याला आम्ल पाऊस म्हणतात।
जेव्हा आम्ल पाऊस नद्यांमध्ये वाहतो तेव्हा तो नदीच्या पाण्याचा पीएच कमी करतो. अशा नद्यांमधील जलचरांचे अस्तित्व कठीण होते. पीएच बदल दात किडण्याचे कारण असू शकते. जेव्हा तोंडाचा पीएच 5.5 पेक्षा कमी असतो तेव्हा दात किडणे सुरू होते. कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेला दात मुलामा चढवणे हा शरीरातील सर्वात कठीण पदार्थ आहे. ते पाण्यात विरघळत नाही, परंतु जेव्हा तोंडातील पीएच 5.5च्या खाली असते तेव्हा ते गंजले जाते. तोंडात असलेले जीवाणू साखरेचे आणि तोंडात उरलेल्या अन्नाचे कण कमी करून ॲसिड तयार करतात. हे रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ करणे, टूथपेस्ट वापरणे, जे सामान्यतः मूलभूत असतात आणि दात किडणे टाळण्यासाठी अतिरिक्त ॲसिड निष्प्रभ करू शकतात. आपल्या पचनसंस्थेतील पीएच हे लक्षात घेणे खूप मनोरंजक आहे की आपले पोट हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार करते. त्यामुळे पोटाला इजा न होता अन्नपचन होण्यास मदत होते. अपचनाच्या वेळी पोटात जास्त प्रमाणात ॲसिड तयार होते आणि त्यामुळे वेदना आणि चिडचिड होते. या वेदनापासून मुक्त होण्यासाठी लोक अँटासिड्स नावाच्या बेसचा वापर करतात. हे अँटासिड्स पोटातील अतिरिक्त ॲसिड निष्प्रभ करतात. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियाचे दूध एक सौम्य आधार बहुतेकदा या उद्देशासाठी वापरला जातो. मातीचा पीएच वनस्पतींना त्यांच्या निरोगी वाढीसाठी विशिष्ट पीएच श्रेणीची आवश्यकता असते. रोपाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक पीएच शोधण्यासाठी आपण विविध ठिकाणाहून मातीचे नमुने गोळा करू शकता आणि खालील क्रियाकल्पांमध्ये खाली वर्णन केलेल्या पद्धतीने पीएच तपासू शकता. तसेच तुम्ही ज्या प्रदेशातून माती गोळा केली आहे त्या प्रदेशाचा कोणत्या प्रकाराची झाडे उगवत आहेत हे तुम्ही नोंदवू शकता. तुम्हाला कधी मधमाशीने दंश केला आहे का? मधमाशीच्या डंकाने आम्ल सोडते, ज्यामुळे वेदना आणि चिडचिड होते. स्टंग क्षेत्रावर बेकिंग सोडा सारख्या सौम्य बेस वापरल्याने आराम मिळतो. चिडवणे वनस्पतीच्या पानांचे केस डंकणे, मेथेनॉइक ॲसिड फॉर्मिक ॲसिड टोचणे, ज्यामुळे जळजळ वेदना होतात. एक पारंपरिक उपाय म्हणजे डॉग प्लांटच्या पानांनी क्षेत्र घासणे, जे बऱ्याचदा जंगलात चिडवणे व्यतिरिक्त वाढते. मुद्दे: आम्ल किंवा अल्कलीची ताकद पीएच स्केल 0 ते 14 नावाच्या स्केलचा वापर करून तपासली जाऊ शकते, जे द्रावणात हायड्रोजन आयन एकाग्रतेचे माप देते. तटस्थ द्रावणाचा पीएच 7 असतो तर अम्लीय द्रावणाचा पीएच 7 पेक्षा कमी असतो आणि मूलभूत द्रावणाचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो. सजीव त्यांच्या चयापचय क्रिया इष्टतम पीएच श्रेणीमध्ये पार पाडतात. एकाग्र आम्ल किंवा बेस पाण्यात मिसळणे ही अत्यंत एक्झोथर्मिक प्रक्रिया आहे.